हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 22 सप्टेंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. आबासाहेबांकडे गेलेला असतो आणि त्यांचे पाय धरतो आणि म्हणतो की आबासाहेब. तर आबासाहेब बोलतात की काय झाले, तू असे पाय का धरून बसलेला आहेत, उठ उठ बरं, लवकर उठ. आहे ते व्यवस्थित सांग बरं. मग तो बोलतो की माझा प्रिया मॅडमवर खूप जास्त प्रेम आहे आणि खूप जास्त जीवही आहे आणि मला त्यांच्यासोबत लग्न करायचं आहे. आणि मग हे ऐकून आबासाहेबांना खूप जास्त राग येतो आणि एक कानाखाली देतात आणि असं बोलतात की तुझा भाऊ आणि तुझी वहिनी त्या रोडवर होतात ना रे, पहिल्या मालकाकडेही असंच केलंस का? ज्या ताटात खाल्लंस त्याच ताटात घाण करून आला आहास का? दिला मी तुम्हाला, माझं चांगलं म्हणून तुम्हाला माणसं घेऊन आलो घरी, निवारा दिला, हे सगळं काही केलं आणि तू त्याच्याच मुलीवर डोळा ठेवलायस, हे फार चुकीचं आहे तुझं. इथे सीन चेंज झालेला असतो. अहिल्या इकडे सगळेच थांबलेले असतात आणि मग तिथे दिशा म्हणते की सासूबाई तुम्ही खूप चुकीचं केलेलं आहे 2 दिवस अजूनही देऊन त्यांना तिथे थांबण्यासाठी. आता हळदीचाही जवळ आलेली आहे आणि हळदीची विधी कशा करणार ना आपण, प्रीतमची उष्टी हळद कशी दिशाला लावणार. आणि मग तेवढ्यात तिचे बाबा जरा ॲक्टिंग करतात खूप दुखतंय म्हणून आणि मग अहिल्या बोलते की मला माझ्या मुलांवर खूप जास्त विश्वास आहे आणि आदित्यवर तर खूप जास्त आहे. आदित्यने एवढं मागितलं म्हणजे काहीतरी त्याच्यामागे रिझन असणार, त्याच्याशिवाय असं काहीही होऊ शकत नाही, त्यासाठीच मी त्यांना परवानगी दिली आहे म्हणून. दिशाच्या बाबांना खूप जास्त त्रास होत असतो, त्यामुळे मग त्या दोघीजणी तिथून घेऊन जातात. इथे परत एकदा सीन चेंज झालेला असतो आणि प्रीतमला असं वाटतं की त्याला कानाखाली मारलं, पण हे सगळं काही स्वप्न असतं. मग तो तिथे आबासाहेब त्याला विचारतात काय झालं प्रीतम, तर काही नाही. आणि मग प्रियाचे बाबा प्रियाचे फोटोज दाखवतात लहानपणीचे आणि म्हणतात की माझा खूप जास्त जीव आहे प्रियावर, कधीच तिने लहानपणापासून हट्ट केला नाही की मला ही गोष्ट पाहिजे, मला ती गोष्ट पाहिजे. आम्ही जे दिलं तेच तिने गोड मानलेलं आहे आणि बिना आईची मुलगी वाढलेली आहे, पण खूप संस्कारी आहे आणि वेळोवेळी तू तिला 2 ते 3 वेळा वाचवलंस, त्यामुळे खरंच तुझे धन्यवाद असं म्हणत असतो. तो त्याच्या लाईफमध्ये घडून गेलेला एक इन्सिडेंट सांगतो. माझी एक बहीण होती, म्हणजे मानलेली बहीण होती, अहिल्यादेवी किर्लोस्कर. हे ऐकून प्रीतमला जरा शॉक बसल्यासारखाच होतो आणि मग तो घडलेला किस्सा सांगतो की अहिल्यादेवी किर्लोस्कर ही जरी मानलेली असली तरी मी तिला माझ्या सख्या बहिणीपेक्षा जास्त मान दिला होता, सगळं काही तिला मी शिकवत होतो आणि तिचं एक दिवस एका मुलावर प्रेम झालं आणि लग्नही झालं. खूप थाटामाटात तिचं मी लग्न लावून दिलं. बिझनेस मधलं काहीही येत नव्हतं, पण मी तिला सगळं काही शिकवलं, छोट्या मोठ्या गोष्टी, आणि शेवटी ती तिच्या नवऱ्याच्या मागे बिझनेससाठी निघून गेली. ती गेलीच आणि तिने माझा खूप मोठा विश्वासघात केलेला आहे, खूप विश्वासघातकी आहे ती. असं सांगताना प्रीतमलाही शॉक बसलेला असतो की असं झालेलं आहे आणि त्यामुळेच मी माझ्या प्रियासाठी श्रीमंत मुलगा किंवा शहरातला मुलगा कधीच पाहणार नाही आणि पाहणारही नाही आणि तिचं तोंड तर मी आयुष्यात कधी पाहणारही नाही, तिचं नावही मी घेणार नाही. पण आता तुला सांगण्यासाठी घेतलेलं आहे, तिचं नावही मला घेऊ वाटत नाही, तोंडही बघू वाटत नाही. आणि हे सांगितल्यानंतर प्रीतमला जरा शॉक झालेला असतो आणि मग ते बोलतात की मला प्रियाचं लग्न खूप मोठ्या थाटामाटात करायचं आहे. सगळे विधी, ब्राह्मण, सगळ्या विधिगत परंपरागत आणि सगळ्यांना बोलवून खूप थाटामाटात तिचं लग्न खूप मोठ्या जोरात करायचं आहे आणि याच्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. आत्तापर्यंत तू 2 वेळा तर वाचवलेला आहे, आता तू असं वचन दे की मला प्रियाच्या लग्नामध्ये तू मला मदत करशील. आणि प्रीतम हे सगळं ऐकल्यानंतर मदत करण्यासाठी तयार होतो आणि आबासाहेबांना वचन देतो की मी नंदी तुम्हाला एक वचन देतो की प्रिया मॅडमचं लग्न हे निर्विघ्न पार पाडणार आहे म्हणून. प्रीतमचं जे आन्सर होतं ते ऐकून पारू आणि आदित्यलाही शॉक होतो की असं कसं काय ह्याने वचन दिलं म्हणून. पण ठीक आहे, जी काही सत्य घटना घडली त्याच्यावरूनच प्रीतमने हे त्यांना सांगितलेलं असतं. आणि दामिनी रूममध्ये बसलेले असतात. दिशा खूप जास्त चिडलेले असते, सगळं काही फेकत असते आणि म्हणते प्रत्येक वेळी माझ्या जे प्लॅन असतात त्याच्यावर सासू मॉम पाणी फेरून देतात आणि आता काय वेगळंच नाटक धरलेलं आहे असं बोलते. आणि मग दामिनी म्हणते की दिशा मला वाटते तुझं ना लकच खराब असेल, तुझ्या लग्नामध्ये किती विघ्न येत आहेत ना, त्यामुळे तुझं लक खराब असेल. तेवढ्यात तिला मिहीरचा फोन येतो आणि मिहीर तिला अपडेट देतो की प्रीतम सयाजीरावांच्याच घरी राहत आहेत आणि सयाजीरावांना माहीत नाही की हे अहिल्यादेवी किर्लोस्करचे मुलं आहेत. तर आपण बॉम्ब फोडूया का? तर
तेवढ्यात दिशा तिथे बोलते की नाही नाही आता तर आपल्याला कळलेलं आहे, आत्ताच नको. आणि मग तो पारूबद्दलही सांगतो की पारू ही आदित्यची बायको म्हणून तिथे वावरत आहे आणि प्रियाचा साखरपुडा ठरलेला आहे. त्याच्याच कामामध्ये हे दोघंजण गुंतलेले आहेत. हे सगळं ती दामिनीलाही सांगते आणि दामिनीला सांगितल्यानंतर दामिनी म्हणते आता काहीतरी आपण प्लॅन करूया. आणि दिशानेही मनात प्लॅन केलेला असतो की आता काय करायचं आहे ते. जातो आदित्यकडे आणि म्हणतो की दादा आता सगळं संपलं आणि तिघंही रडायला लागतात. आणि मग प्रीतम गोठ्यामध्ये जातो आणि तिथे बसतो आणि म्हणतो की प्रिया मॅडम मला खरंच माफ करा. आईने जी चूक केली ती तुम्हाला नव्हती करू द्यायची, म्हणूनच मी हे केलं. मी पाहिलेलं आहे माझ्या आईला माहेरच्या माणसांपासून दूर जाताना. ते मला तुमच्यासोबत करायचं नव्हतं. प्रेमही महत्त्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचे आहे नाती. आणि तुमचा जो बॉन्ड आहे आबासाहेबांचा तुमचा आणि दादासाहेबांचा, तो बॉन्ड खूपच छान आहे. तो मला मोडायचा नव्हता. त्यामुळे मला खरंच माफ करा. आणि त्याला खरंच असं मनातून खूप जास्त रडायला येत असतं आणि तो रडत असतो. आणि ते सीन चेंज झालेलं असते. अहिल्या विचार करत बसलेले असते. तेवढं तिथे श्रीकांत येतं आणि म्हणतो का गं काय झालं, का कसला विचार करते. ते म्हणते मुलांचा येतील असं म्हणत असतो श्रीकांत. आणि मग अहिल्या बोलते की नाही ते तर येणारच आहेत, पण मी असा विचार करत आहे की लवकर यायला पाहिजेत असं बोलत असते. मग श्रीकांत म्हणतो हो काळजी वाटणं साहजिकच आहे ना. तर अहिल्या बोलते की मला माझ्या मुलांवर खूप जास्त विश्वास आहे, ते कधीच मला खोटं बोलणार नाही हे मला माहीत आहे असं बोलते. प्रीतम बसलेला असतो आणि तेवढ्यात तिथे प्रिया येते पाणी घेऊन आणि म्हणते की मला तुमच्या मनातलं कळतं म्हणून. आणि मग तेवढ्यात प्रीतम मनातल्या मनात म्हणतो की हेच तर प्रेम असतं ना, न सांगता पुढची गोष्ट कळणे म्हणजेच प्रेम असतं. आणि मग तो म्हणत असतो की तुमच्या जे आबासाहेबांनी ठरवलं आहे त्या मुलासोबतच लग्न करायचं आहे, तोपर्यंत आपण आपला दिवस जगूया आणि मग डोळे बंद कर आणि आपण आपल्या स्वप्नामध्ये जाऊया. मी सकाळी लवकर उठेल. मग प्रिया बोलते की मी चहा बनवेन. मग तो बोलतो मी चहा पिऊन मग शेतामध्ये जाईल. ती म्हणते मग शिदोरी घेऊन येईल. आणि मस्त स्वप्नामध्ये ते गुंतलेले असतात आणि शेवटी झोपेन वगैरे असं इथपर्यंत होतं. आणि मग ते जागे म्हणजे डोळे उघडतात आणि त्यांना मिठी मारतात. आणि प्रियाने सांगितलेलं असतं की मी तुमच्याशीच लग्न करणार आहे, नाहीतर मी लग्नच करणार नाही आहे. हे तिच्या भावाने साईडला थांबून ऐकलेलं असतं. आता काही विघ्न येईल का किंवा काही चांगलं होईल का हे पाहण्यासाठी असं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब